हम दोनों जब भी साथ हैं, हर एक सफर में क्या बात है, जो भी करे मिलके दोनों उसी में है सुकून कितना। Hello everyone, welcome back to our channel and welcome back to Dubai, Habibi. So आम्ही आलेलो आहोत दुबईला. रात्री तुम्ही पाहिलं असेल की आम्ही प्रमोदने आणि सुमेध या दोघांबरोबर इकडे आलोत. तिकडची आमची सगळी टूर अजून संपलेली नाही आहे, पण काही कारणास्तव आम्हाला आदल्या दिवशी यावं लागलं. ॲक्च्युली आजचं रुटीन होतं यायचं. आज आम्ही काहीतरी एक करणार होतो, फरारी वर्ल्ड करणार होतो, पण नाही पॉसिबल नाही झालं, कारण ते पण 2 दिवस करून ट्रॅव्हल करून कंटाळलेले. आणि आज आम्ही मामा वगैरे दुबईमध्ये येणार आहेत. सो आम्ही पण डिसाईड केलं ठीक आहे, मग त्यांच्यासोबतच आज काहीतरी दुबई फ्रेम किंवा त्यांना भेटूया, काय करता येईल ते बघूया. तर आज त्यांचं आयटनरी दुबई फ्रेम आहे, दुबई मॉल आहे, क्रूज आहे. सो क्रूज वगैरे आमचं दोघांचं ऑलरेडी झालेलं आहे. तर त्या गोष्टी आमच्या झालेल्या आहेत, त्या आम्ही नाही करणार आहोत. क्रूज झालेला आहे, परत डेझर्ट सफारी झालेली आहे, बुर्ज खलिफा झालेला आहे. सो या गोष्टी ऑलरेडी आमच्या झालेल्या आहेत, सो ते नाही करणार आहोत आम्ही. आणि करण्यात पण बुर्ज खलिफा करण्यात अर्थ नाहीये, कारण की काल आम्हाला एक भेटलेले इंडियन्स की ते म्हणत होते की 2-2.5 तास आम्ही नाही येतो थांबी 2-2.5 तास मी लाईन मध्ये होतो म्हटलं. नाही, बुर्ज खलिफा ऑलरेडी आपलं झालं, त्याच्या दुबई फ्रेम नाही झाले तर लेट्स डू दॅट. आणि डेझर्ट सफारी परत करण्यात काही पॉइंटच नाही. ज्ञानाला घेऊन करणं पण थोडंसं रिस्की आहे ते, कारण की एवढी गाडी अशी ती तर फुल तिला काय आवडेलच, ते वेगळी गोष्ट. पण नाही, ऑलरेडी झाले ते, तेच कशाला घ्यायचं. पण हा, ग्लोबल विलेज आमचं झाले, मिरॅकल गार्डन पण झाले, पण ग्लोबल विलेज परत करणार आहोत. ग्लोबल विलेज करायची मजा वेगळी आहे. मिरॅकल गार्डन बघूया. मला ऍक्च्युली ज्ञानाला घेऊन तिचे पिक्चर्स, पण ती आता ती त्या स्थितीत नाही, ती पिक्चर्स काढून देईल आपल्याला. तिकडे बघा काय करते. एक गुंडी ती फुल एन्जॉय करते तिकडे. मोकळं वातावरण मिळालं आणि अधिराज पण आहे खेळायला, तर ती दादा करत बसते. सो ठीक आहे. आता पुढची जर्नी आम्ही सुमेध आणि प्रमोदिनी सोबत करणार आहोत. मजा येणार आहे आणि कुठे कुठे फिरतात. आणि त्या दोघांनी आमच्यासाठी आम्ही येणार म्हणून सुट्टी पण काढली ऑफिसला, की नाही तुम्ही येणार तर आम्ही तुमच्याबरोबरच राहायचं आहे. आणि इवन राहण्यासाठी पण आम्ही हॉटेलचं हे करत होतो, तर एवढी त्यांनी आम्हाला हे केलं की नाही आमच्या घरी राहायचं, तुम्ही यायचं आहे तर इकडे राहायचं, नाही तर आम्ही भेटणार नाही वगैरे. खूप ब्लॅकमेल केलं आम्हाला ॲक्च्युअलमध्ये, म्हणून आम्ही इकडे आलो राहायला. पण ठीक आहे, मजा येणार आहे. पुढचे ब्लॉग बघा. पण त्याच्या आधी तुम्हाला तुमच्यासाठी एक छान असं गिव्ह अवे ठेवलेला आहे आपण, जो की तुम्हाला पुढे आता फाल्गुनी करून दाखवेल. काय गिव्ह अवे आहे ते बघा तुम्ही, आणि फटाफट जाऊन कमेंट पण करा. गुड मॉर्निंग दीदी. गुड मॉर्निंग. सो अरे बघा, तिला माहिती अंडे आवडतात आपल्याला. चिकन बनवणार आहे. कोण? कसलं चिकन? मी फक्त चिकन टाकणार आहे. ओके, तेच मी म्हटलं. नाही, पण तिचं मसाल्याची पद्धत वेगळी आहे. मी तिला पहिले बोलली मग कोकणी मसाला आणि घरची मसाला. कुकी बनवण्याची पद्धत पण हे कुकी. आणि चिकन आहे ना, प्रत्येक वेळेला वेगवेगळंच लागतं. म्हणून मी बोलली बनवते, मग नंतर ती काहीतरी वेगळी रेसिपी सांगायला लागली, म्हणजे तूच बनव, छान वाटतं. फाल्गुनीच्या आजच्या आपण प्रॉन्स खाऊया, जे की मला आवडतात, तर तुम्हाला पण आवडेल. आणि सुमेध आणि अधिराज गेलेले आहेत बाहेर, सो ते पण येतील थोड्या वेळात. मॉम कधी किचन मध्ये दिसत नाही. मी पण ही मला आता बोलली ना की प्रमोदने चिकन बनवणार. मी असं म्हणजे बघत राहिलो, म्हटलं नक्की प्रमोदने बनवणार आहे. थँक्यू प्रमोदनी, एवढ्या छान ब्रेकफास्टमध्ये मला अंड, दही आणि हे काय पराठा, येस, टेस्ट करून बघतो. खूप छान बनवलं, दिसतंय तर छान प्रमोदनी बनवलेलं. हां, अच्छा, ऑमलेट पण तू बनवला. अरे मस्त. रे तुला कसं माहिती मला असं हाफ फ्राय आणि असं लागतं ते?
बाहेर बसू शकतो का प्रमोदने? सो ह्या घराची अजून एक खासियत अशी आहे, इकडे बाहेर बघा एवढं मोकळं वातावरण. वा. काय गिवावे ह्या वेळेसचा? सो भरपूर दिवसानंतर तुमच्या सगळ्यांसाठी एक छान असा गिव्हअवे घेऊन आली आहे, ते म्हणजे हा झूकचा क्यूट असा वॉलेट. मलाही पर्सनली खूप जास्त आवडलेला आहे, खूप जास्त युजफुल आहे वॉलेट डेली यूजसाठी. सो इथे कॉईन्स ठेवण्यासाठी सुद्धा पाऊच आहे, मिडल पाऊच आहे, भरपूर सारे कंपार्टमेंट्स आहेत, मागे सुद्धा चेन आहे. आणि तुम्हाला करायचं काय आहे एक्झॅक्टली, सो तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे झूकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्यांचा बेल आयकन प्रेस करायचा आहे. तसेच नाही तर तुम्हाला कॉमेंट करायचं आहे की तुमचा फेवरेट प्रिंट कोणता आहे झूकचा, आणि त्याचबरोबर कोणते 3 फीचर्स झूकचे तुम्हाला आवडतात. आणि ते करून सुद्धा अजून एक गोष्ट तुम्हाला करायची आहे, ते म्हणजे झूकच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन त्यांच्या कम्युनिटी पोस्टवरती तुम्हाला कॉमेंट करायचं आहे. सो ह्या सगळ्या स्टेप्स तुम्ही फॉलो केला तर 3 लकी विनर्सला झूककडून आमच्याकडनं असं पर्स वॉलेट मिळणार आहे. तर लवकरात लवकर जाऊन कमेंट करा आणि संधी मिळा की छान अशी पर्स मिळण्याची. ए बच्चो, तो दिवा आहे ना खालचा, तो मोठा आहे, तर ते हेच लावायचं. ओके ओके मॅडम. हे बघा काय काय उघडून ठेवलंय, हे एवढं करून ठेवलंय. चलो 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 चलो. बघा आज प्रमोदनी जेवणाची सोय आमची आहे. चिकन लेग पीस अँड राईस. हे इनी बनवलेलं नाही आहे, हे सुमेधची रेसिपी आहे आणि टेस्ट केली फाल्गुनी तर छान होती ना फाल्गुनी? हां. तेरी रेसिपी क्या है? ये राईस. सेम आहे, सेम. चला चला. कोण बनवत होती? हा मग माझ्या हातची खाऊन बघ, मग तुला कळेल. लेट्स सी. ती पण चांगली बनवते. पण तिचं असं म्हणणं आहे की सुमेध माझ्यापेक्षा छान बनवतो. सगळ्यांच्या हाताला वेगवेगळी चव. येस. माझ्या हाताला नाहीये, मला बनवताच येत ना. अंडा राईस. हा अंडा राईस, मी अंडा राईस बनवेल. इकडे आमचं कधीपासून प्रयत्न चालू आहे की दोघांनी ब्लॅक घातले तर फोटोशूट करायचं, पण काय एक बसतोय तर एक नाही. झालं, संपलं प्रमोदने. नाही आता ते तिला काय दिसलं असेल तिकडे जाणार. बाय बाय तू. बाय बाय बाय. सो आम्ही चौघी निघालेलो आहोत आता. काय पहिले फ्रेम सुमेधला सांगतोय नको येऊ, पण तो सुमेध म्हणजे सुमेध आहे. नाही ब्लर नाही क्लिअर आहे. चल. आणि ही बघा बाहेर निघायच्या वेळेसच बरोबर झोप. रेसिडेन्शियल आहे विलास वगैरे घेतला का? सॉरी अपार्टमेंट, त्यांच्या घरातून दिसतं बुर्ज खलिफा. हो हो. हे सगळे रेसिडेन्शियल आहे, ते हां, मोस्टली रेसिडेन्शियल आहे ते. किती जणांचे ह्याच्यात? दुबई फ्रेमची कन्सेप्टच अशी आहे की एक साईडला न्यू दुबई, एक साईडला ओल्ड दुबई. म्हणजे फ्रेममधून हे दिसतं ना, फरक दिसतं ना सुमेध पूर्ण. दोघांचा फरक दिसतो, न्यू अँड ओल्ड. आणि खालून पण फोटो काढू शकतो. मी जाऊन आलो त्यामुळे मी काय वर जाणार नाही, फाल्गुनीला जायचं त्यामुळे प्रायव्हेट पार्किंग एरिया ती जाईल. फ्री वेटिंग इज हाऊ मच? सो मी आलो तेव्हा हे सगळं नव्हतं, असं डायरेक्ट होतं. म्हणजे तिकडे खाली एक एंट्रीसाठी होतं आणि तिकीट काढून जायचं होतं. पण आता खूप जास्त वाढलं आणि आज एवढी गर्दी आहे की लोक न्यू इयर करायला पण इकडे आलेले आहेत खूप सारे. म्हणजे आमची मेकअप लाली पावडर चालू आहे.
आणि बच्चू पण उठलाय. बच्चू से हाय. बच्चू तिकीट काढायला आलो, पण तिकीट काढायला इकडे 120 मिनिट्स लाईन आहे, म्हणजे 2 तास. अभिचं असं म्हणणं आहे. आणि ही सगळी न्यू इयरची पब्लिक आहे, त्यामुळे हे लोक घाई करतात. हे बघ, तिकीटला सुद्धा एवढी लाईन आहे आणि ही क्यू तिकडेपर्यंत, त्याच्या खालीपर्यंत, म्हणजे 2 तासाची क्यू आहे आणि तिकीटची वेगळी. जाणार आहे मी आणि ज्ञानात. मी नाही येणार आहे. झालेलं आहे तिकीट, अभिचं झालंय तर तो येणार नाहीये. तर त्याच्याऐवजी 2 तास इथे वेस्ट करण्यापेक्षा आम्ही काहीतरी वेगळं एक्सप्लोर करू असं अभिचं म्हणणं आहे. पण तोपर्यंत आता हे लोक पण तिथून आलेले आहेत अबुधाबीवरून, मामा वगैरे. तो आता आलेत तर आम्ही त्यांना भेटतोय. थोडे फोटोज क्लिक करू इथे आपण आणि देन आपण काहीतरी वेगळं बघूया. आपण मरीनाला मरीनाचं जे आहे ना ते खूप असं सूदिंग वाटतं. लास्ट टाइम पण आपण किती वेळ तिथे स्पेंड केलेला ना आम्ही फोटोसाठी. मस्त असं क्लायमेट मध्ये छान वाटतं. दिस इज दुबई फ्रेम. आणि गर्दी बघ फाल्गुनी. वेलकम टू बुर्ज नाही, दुबई फ्रेम. मस्त ड्रेस घातले तू आणि ती मॅचिंग आहे. ब्लॅक पण ये ना. नाही झोपून उठले आताच. मॅचिंगच कपडे घातले तुम्ही. काय करमत नव्हते आम्हाला. किती वेळ बसलेलो गप्पा मारत. आम्ही पण येता येता आमचं तेच चाललेलं. सँडल राहिलं तिथे. फोन करायचा ना. आता मला रिअलाइज झालं पॅन्ट होती. सॉक्स मिळाला का? सॉक्स, गॉगल आणि काय होतं, एवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही तिकडे विसरून आलेलो. विसरून म्हणजे लक्षात नाही आल्या सगळ्या पटापट. मग आम्ही म्हटलं आहे ते तर घेऊन पण येतील सगळ्या. तुमचं तिकीट काढलंय ना? हां बस. सो एवढी गर्दी बघून आम्ही तर केलं नाही दुबई फ्रेम. तुम्ही दुबई फ्रेम बघून घ्या. अशी दुबई फ्रेम आहे. आतमध्ये तर जाता आलं नाही. बघू, आमच्याकडे खूप सारे दिवस आहेत, त्याच्यातमध्ये काय जमलं तर आम्ही तेव्हा जाऊ. आणि मामांना वगैरे पण जायला नाही म्हटलं, कारण की 2 तास लाईनमध्ये थांबायला लागत होतं. आणि तर त्यांची पुढचं पण पूर्ण स्केड्यूल केलेलं त्यांनी, की त्यांना कुठं कुठं जायचं आहे. तर त्यांचं पण मिस नाही झालं म्हणू शकत. त्यांच्याकडे पण आहेत दिवस, ते 2 तारखेला येऊन करतील सुद्धा, माहीत नाही. पण तुम्ही न्यू इयरच्या वेळेस येत असतील तर बुकिंग करून नका येऊ. तुम्ही इकडे आल्यानंतर बुक करा. भले 2, 4, 5 दिरम जास्त गेले तरी चालतील ना सुमित? येस, येऊन बुकिंग करू नका. क्राऊड खूप आहे आणि न्यू क्राऊडच्या हिशोबाने तुम्ही प्लॅन तुमचे चेंज करू शकता. हां, फ्लेक्सिबिलिटी आहे. म्हणून आम्ही काही बुकिंग केली नाही. आम्ही म्हटलं आम्ही डायरेक्ट आल्यानंतर बघू कसं काय करायचं आहे. हो, मग मीच म्हटलं काय करू नकोस. हे कुठं आहे गुंड्या? कुक्कू आहे बघ. काय से हाय. हॅलो हॅलो कुक्कू. सो आमचं दुबई फ्रेम नाही करता आलं, म्हणून सुमेध आम्हाला घेऊन आला आता गोल्ड सूकला, की जिकडे मोठे मोठे ती एक रिंग बघायची ना आपल्याला. ती येस, कंस म्हणून आहे ज्वेलरी, तिथे काहीतरी बघायची. त्याचं आहे ना, वर्ल्ड बिगेस्ट रिंग आहे ना. वर्ल्ड बिगेस्ट रिंग आहे ती. खूप मोठी, एवढी मोठी रिंग आहे, म्हणजे आपण इमॅजिन पण नाही करू शकत एवढी मोठी रिंग आहे. हे बघ, जोया लोकस इकडेच आहे. लुकिंग गोल्ड डायमंड जोया लोकस. सो ही पूर्णच्या पूर्ण लेंथ आणि पूर्ण एरियात सगळी गोल्डची आहे. गोल्ड म्हणजे गोल्ड शॉपची आहे. जसं मुंबईमध्ये झवेरी बाजार वगैरे आहे तसं नाही आहे, त्याच्यापेक्षा 10-20 पट मोठं आहे. बघूया. काहीच नाही आता बघ. आता आतमध्ये चल. मी येऊ की नको सुमेध? मग हे तर काय ना, मी येऊ की नको तिला बघायला? चल आता पुढे हे बघ. सो हे आहे गोल्ड सूक. हे एरियाच पूर्ण आहे, पण हे गोल्ड सूक आहे. दुबई सिटी ऑफ गोल्ड, जे की
सगळे शॉप्स गोल्डचे आहेत. आणि मी इथून एक रिंग पण घेतलेली. मी तुम्हाला आता ती घरी गेल्यावर दाखवेल किंवा याच्या मागचं ट्रेडिशन ऐका. काय आहे इथे जे एमिरेटी लोक जे आहेत हां त्यांच्या मुलीचं जेव्हा लग्न होतं हां तर त्याच्या वडिलांनी मुलीला हे देणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी ॲटलिस्ट तुम्ही थोडंसं तरी तिला सोनं केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी हा पॅटर्न आहे जे लोक ते ॲज अ गिफ्ट देतात, शेवटची भेट म्हणून. अरेबिकच मुलगी करायला पाहिजे होती मला असं वाटायला लागलं होतं. म्हणजे हे याला गिफ्ट म्हणतात हे असं. हे बघा हां हे गिफ्ट तेवढं फिरून आल्यानंतर घ्यायची नाही, बघायची आहे ना. या रिंगचा ॲक्च्युली रेकॉर्ड आहे, वर्ल्ड रेकॉर्ड आहे. हां रिंग्स वर्ल्ड रेकॉर्ड आहे. आणि ह्या फक्त रिंगचे फोटो काढायला एवढी लोक इथे जमा होतात. बाकी ठिकाणी गर्दी नाही आहे पण इथेच गर्दी आहे एवढी. खुश का हाँ आता घरी और जरी है ना नेलं आणि घरी जरी बसवलं तरी चालेल. हाँ आता कुठे नको घेऊ, उद्याचं उद्या बघू. हाँ बस खत्म हो गया, पैसा खत्म हो गया. परफ्यूम भी देतात साधू. मैं मुझे लगा कॉम्प्लीमेंट्री दे रहा है. बिल दे दो. क्या नाम है? पंपकिन पिनाकिन पिंकी पिंकी. बाय इकडेच थांब. राहते का इकडे ना तो असू दे ना, काका आहे ना. 2 महिने डिले झाला. सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरला ॲक्च्युअल थंडी चालू झाली. मागासपासून फाल्गुनीचा काही शब्द नव्हता. हां सुमेध, हां खरंच. सुमेधने मला कान मंत्र दिलेला तो खरं झालं की एखाद्या मुलीला काय घ्यायचं असेल तर आवाज कमी होतो आणि घेतल्यानंतर त्याचा आवाज चालू. म्हणजे मला मोबाईल घ्यायचा होता. तो मोबाईल घ्यायला किती नाही घ्यायचं हे सगळं चालू झालं. नाही बोलली सुमेधी, नंतर घेऊ. हा नंतर घेऊ बोलली. नंतर घेऊ शी कधी बोललेलो. काय खोटं तर एवढं आहे ना, एवढं खोटं बोलण्यात प्रमाण नाही पण ठीक आहे. सुमेधचं जसं म्हणते बघ, बघितलं सुमेध काय म्हटलं मी तिला. सुमेधचं जसं म्हणणं आहे एकच बायको, तर म्हणून सुमेधचं मी याच्यावर केलंय सगळं. सारखं थोडी येतो आपण दुबईला. हां ते तर आहेच समजा. आलो इथे घ्या. दिस इज लास्ट एक्झिट. म्हणजे आता तुम्हाला लाईट इथे येल्लो दिसते ना, बघा मी थोडंसं ते हे कमी करतो. चालूच ठेवा. आम्ही दुबई क्रॉस करून आता अबुधाबीमध्ये चाललो. का चाललो तर असंच, तिकडे ट्रॅफिक लागली आहे आणि आम्हाला काय काय गोष्टी बघायला. बघा हा दुबईचा पोल आहे आणि ही लाईट अबुधाबीची आहे. संपलं. आलो अबुधाबीमध्ये ना सुमेध. येस, एंट्री चालू झाली आता. अबुधाबी चालू झाली. आहे लांब. हे बघा हे सगळे व्हाईट लाईट. चला म्हणजे एवढ्या याच्यात पण लाईटवर सगळं कोणी बोलू शकतं की काय कुठे चालू आहे. टोल ऑटोमॅटिक कट होतो. सो घरी आलो आणि बघा हे मस्त खेळताय तिकडे. अरे दादाची आहे ना, तुला देणार दादा नंतर.
दिल में तुम्हारे मैं ऐसे ही रहूं हर घड़ी। अब जिंदगी में दोनों के हैं प्यारी सी एक परी।